नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण काळ्या तिखटामधल्या आणि अगदी कमी तेलातल्या मस्त चविष्ट अशा चकुल्या बनवतोय। तर चला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण इथं डाळ स्वच्छ धुवून शिजायला टाकणार आहे। तर मी अगदी छोटी अर्धी वाटी डाळ इथं धुवून घेतली स्वच्छ। ती आपण साईडला इथे गॅसवरती शिजायला टाकूया। अगोदरच मी पाणी ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये गरम करायला। आता आपल्याला कणकीचा गोळा मळावा लागेल, त्यासाठी एका मोठ्या बाउलमध्ये कणिक घ्यायचे। कणिक आपण रेग्युलर घेतो तशीच घ्यायची। मी 2 वाट्या कणिक घेतली। अर्धा चमचा मीठ घातले, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 2 चमचे तेल पण आपण कणकीमध्ये टाकू आणि थोडंसं पाणी घालून आपण इथं कणकेचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। चकुल्या हा महाराष्ट्रातला पदार्थ आहे। मला वाटतं सगळीकडेच चकुल्या महाराष्ट्रामध्ये बनवून खाल्ल्या जातात, पण चकुल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बनवतात। वरणातल्या बनवतात, तिखट वरणातल्या बनवतात। तर मी आज तिखट वरणातलेच बनवते, पण कोण प्लेन कणिक पण त्यामध्ये वापरतं, पण मी थोडंसं कणकेला मसाले वापरून इथं मळलेलं आहे। डाळ पण आपली इकडे शिजलेली आहे। आता आपण डायरेक्ट फोडणीला घेऊया। तर कढईमध्ये अगदी 2 चमचे तेल घालायचं आहे, अर्धा चमचा मोहरी तडतडू द्यायची चांगली, लगेच अर्धा चमचा जिरे, साहित्य अगदी कमी वापरलेलं आहे मी। कढीपत्ता टाकायचा 3 ते 4 पानं, चेचलेला थोडासा लसूण घ्यायचा, हिंग अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, लाल तिखट हे लाल तिखट नाही आहे, काळा मसाला आहे माझ्या घरचा, तो मी 1 चमचा टाकलाय। काळा मसाला खूप तिखट आहे, त्यामुळे मी 1च चमच्याचा वापर केला आहे। तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता। आता शिजलेली डाळ त्याच्यामध्ये टाकून घेऊया सगळी। आता इथं पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त वाढवायचं, कारण आपल्याला ते कणकीचे छोटे छोटे पीसेस करून शिजवायचे आहे त्याच्यात। तर 1 ते 1.5 ग्लास मी पाणी घातले। इथं थोडंसं मी मीठ पण घातलं, अर्धा चमचा। हे सगळं मिक्स करूया। आता साईडला आपण इथं कणकीची चपाती करायला घेऊ। जाडसर अशी आपण इथे चपाती करून घेणार आहे, जास्त पण पातळ नाही आहे। तर तुम्ही बघू शकता इतकं जाडसर अशी मी लाटलेली आहे। आता आपण याच्या प्लेटा पाडून घेऊया। तुम्हाला हवा तसा शेप पण याला तुम्ही देऊ शकता, चौकोनी किंवा त्रिकोणी। मी चकुलं बनवण्यासाठी इथं तुरीच्या डाळीचा वापर केला आहे, पण तुम्ही त्या डाळीमध्ये अजून वेगळी डाळ मिक्स केली तरी चालते, जसं की मुगाची डाळ आहे, मसूरची डाळ आहे, त्याने पण छान चव येते। तिखट जर चकुल्या बनवणार असाल ना, तर मसूरची डाळ थोडीशी अवश्य टाकावी, त्याने छान येते चव। मी आज काही टाकलेली नाही, पण कधी कधी मी सुद्धा टाकते। आता ह्या व्यवस्थित अशा खाच्या पाडून आपण इथं प्लेटा तयार करून घ्यायच्या आहेत। हे अशा प्रकारे आता सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। सगळी 2 ते 3 चपात्या लाटून घ्यायच्या, साईडला काढून घ्यायचं आणि मगच ते उकळी आलेल्या वरणामध्ये टाकायचं। हे बघा, अगदी मस्त तयार होतात चकुल्या आणि खायला एवढ्या छान लागतात ना। हे बघा, अगदी सुटसुटीत झालेले आहेत। जास्त पण टाकायच्या नाही आहेत, कारण थोडंसं रपतं पाणी राहिलं ना तर ते सूप म्हणून प्यायला पण चांगलं लागतं। तर 4 ते 5 मिनटं मी ठेवलेलं होतं शिजायला। चकुल्या शिजून तयार आहेत। शिजलेल्या कशा कळतात बघा, त्या लगेच फुगून वर आल्या की आपण समजायचं शिजले। तर कशा वाटल्या तिखटातल्या आणि अगदी कमी तेलातल्या चकुल्या? खायला अगदी छान आणि अप्रतिम झालेल्या आहेत, चवीला सुद्धा सुंदर झालेत आणि सूपसुद्धा भरपूर झाले, जेणेकरून आपण त्या सूपचा आनंद घेऊ शकेल। आवडले असतील तर मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। परत एका अशा छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू, तोपर्यंत नमस्कार।